नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 28 सप्टेंबर भागामध्ये चंची मोबाईलमध्ये असते आणि दुर्गी येते आणि म्हणते, चंचे काय करायली? ती मम्मी दिसत नाही वे, मी कामात आहे. दुर्गी म्हणते, हां आली मुठ्ठी. हे बघ, आता तुला आणि मला एक मोठं काम करायचे, त्या दोघांवर लक्ष ठेवायचे. चंची म्हणते, दोघांवर म्हणजे ती मास्तरडी आणि तो अधिपती. दुर्गी म्हणते, नाही, ती चारुलता बाई आणि ते मोठे मालक. चंची म्हणते, मम्मी त्यांच्यावर काय लक्ष ठेवायचं, ते माझ्या गिनतीत नाहीच आहे. बरं मम्मी मला एक सांग, तुला असं अचानक डिटेक्टिव्ह काय व्हायचं? दुर्गी म्हणते, चंचे तू खुळी आहेस का? हे बघ, ते दोघं नवरा बायको आहेत, पण ते दोघं एकत्र राहत नाही. चंची म्हणते, मग त्यांनी काय होतं आहे? दुर्गी म्हणते, अगं ते अधिपतीचे आईवडील आहेत, मग ती बाई कुठे राहती? गेस्ट रूममध्ये, म्हणून मला त्या बाईचा डाऊट येतोय. चंची म्हणते, मम्मी यात कसला आलाय डाऊट? दुर्गी म्हणते, चंचे त्या चारूबाईचं काही प्लॅन असेल ना, ते बाकीच्यांच्या आधी आपल्याला कळायला पाहिजे. चंची म्हणते, ठीक आहे, टाक मग पैसे. दुर्गी म्हणते, आता आईकडून पैसे घेणार? ती म्हणते, होय, यापुढे मी फुकट अजिबात काम करणार नाही. अक्षरा म्हणते, अधिपती ऐका ना, असं नका ना करू. तुम्हाला वचन दिलं ना, तुम्हाला सगळ्या गोष्टीत साथ देणार, आता ते वचन पाळणार नाही तुम्ही? अधिपती म्हणतो, मी असं कुठं म्हणलं आहे? वचन दिलं ते पाळणारच हो, पण बाकी कुठलाही विषय सांगा, पण या विषयात मला घेऊ नका. अक्षरा त्याला पकडत म्हणते, अधिपती हे आपलं घर आहे, आपली माणसं आहे, आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण हसत खेळत असावं असं तुम्हाला नाही वाटत का? हे बघा, माझं एवढंच म्हणणं आहे, आईबाबांनी एकमेकासोबत छान वेळ घालवावा. अधिपती म्हणतो, त्यांचं काय नातं असेल ना ते त्यांच्याबरोबर, त्या नात्याशी मला काही घेणं देणं नाही. माझ्यापुढं एकच महत्त्वाची गोष्ट आहे, आईसाहेबांना शोधायचं आणि त्यांना घरला घेऊन यायचं. ते महत्त्वाचं की हे महत्त्वाचं? अक्षर म्हणते, अहो ते महत्त्वाचं आहेच. भुवनेश्वरी मॅडमला शोधायचे प्रयत्न थांबवा असं नाही म्हणत मी, ते चालूच ठेवा. जेवढ्या लवकर मॅडम घरी येतील तेवढं सगळ्यांसाठी चांगलंच आहे ना. आणि तुम्ही काय अधिपती, मी कितीतरी लोकांना सांगितलं, मॅडमला शोधा, काही कळलं तर आम्हाला कळवा, पण एक गोष्ट होत नाही, त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी अडवून ठेवायच्या का? तो मास्तरीबाई, मी तुम्हाला कुठे अडवतो? तुम्हाला जे काही करायचं ना ते तुम्ही करा, तुमची इच्छा, पण हे बघा, यामध्ये मला काय उडू नका. चारू आज बाहेर जात असतो आणि चारू आत येत असते. तो काय, कुठे गेली होती? चारू सांगते, तुळशीला पाणी घालायला. तुळशीजवळ गेलं ना खूप छान वाटतं आणि बागेमध्ये एकदम शांत वाटतं. झाडं पानं फुलांशी बोलावंसं वाटतं, ते भांडत नाही ना. आता चारू आज कौतुकाने ऐकत असतो. आता चारूला काय बोलावं हेच कळत नाही. ती मनात म्हणते, काय बोलू मी, काहीच कळत नाही आहे. चारूच पण मनात म्हणतो, मी काय बोलू, मला काहीच सुचत नाही आहे. चारू म्हणते, मी आवरते हां. तर हो हो जा ना. किचनमध्ये अक्षरा चहा करत असते, तेवढेच चारू जाते आणि म्हणते, अक्षरा काय करते? ती बाबांसाठी चहा. आता मनात म्हणते, बाबांसाठी चहा, आईला घेऊन जायला लावू का? म्हणजे दोघं छान गप्पा मारतील आणि लवकर जवळ येतील. तुम्ही ती आई प्लीज बाबांना चहा देता का? नाही म्हणजे मला शाळेचं काम आहे ना, जायचे. चारू म्हणते, अगं त्यात काय एवढं, दे इकडं, घेऊन जाते. तेवढ्यात धनाजी येतो आणि म्हणतो, द्या इकडं, मी घेऊन जातो. आता अक्षरा त्याला खुणवते. तो वहिनीसाहेब काय झालं? हे बोलल्यानंतर तिच्या हातातून झाकण पडतं. तो पुन्हा चहा घ्यायला लागतो. अक्षरा म्हणते, हे झाकण लागतच नाही आहे. चारू म्हणते, धनाजी तू बघ बाबा, मी घेऊन जाते चहा. अक्षर म्हणते, धनाजी काका इथून पुढे बाबांसाठी आईच चहा घेऊन जातील. तुम्हाला नाही वाटत का त्यांनी एकत्र यावं? धनाजी म्हणतो, वहिनीसाहेब हे आधीच सांगायचं ना, मला कळालंच नाही. पण हे सगळं चोरून चंची ऐकत असते. अधिपती इन्स्पेक्टर भेटतात. अधिपती म्हणतो, तुम्ही आलात, मनापासून धन्यवाद. ते म्हणतात, अहो तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये यायचंच नाही म्हटल्यावर मी तरी काय करणार? तो म्हणतो, नाही नाही, पोलीस स्टेशनमध्ये बघितलं ना, मागच्या वेळेस लई कामं असतात, सगळ्या गोष्टी बोलता येत नाही तुम्हाला, पण तेवढा वेळ देता येत नाही, म्हणून म्हटलं बाहेर भेटूया. कामाचा लोड तुमच्यावर असतोय, सगळं मान्य आहे, पण आमचं काम घ्या की एक नंबरवर. इन्स्पेक्टर म्हणतात, मला पण आश्चर्य वाटतं, एवढी मोठी हस्ती जिला सगळेच ओळखतात, ती कशी गायब होऊ शकते? आता अधिपती आग्रह करत असतो. ते म्हणतात, अहो आमचे पण हात बांधलेले. तर तो कोणाला सांगायचं का? वरच्या साहेबांना सांगू का? नाही म्हणजे ज्याला फोन करायचा ना ते सांगा, त्याला फोन करतो. ते म्हणतात, नाही नाही आम्ही शोधतो, तुम्ही नका काळजी करू. अक्षरा आजीकडे जाते आणि म्हणते, आजी तुम्हाला नाही वाटत का
आजी म्हणते काय? ती बाबा आणि आईंनी एकत्र यावं. आजी म्हणते लय वाटतंय. त्या चारुलताबाई लय चांगल्या आहेत आणि कुणाला पण वाटणार ना आपल्या लेकाने आपल्याशी चांगलं बोलावं. पण बिचारीच्या नशिबात धड ते पण नाही. अक्षर म्हणते बघा ना, ते दोघं एकत्र आले ना तर कदाचित अधिपती आणि आई पण जवळ येतील. आजी म्हणते खरं आहे तुझं. ते जेवढं जवळ येतील ना तेवढं चांगलं आहे. मला तर लई चिंता वाटते त्या चारुलताबाईची. मी जेव्हा त्यांच्याशी बोलले ना त्या लई काळजीत दिसल्या. पोटचं पोरगं नीट वागाना बोलाना काय होत असेल ते आईचं. आणि बरं का मी समजवलं त्यासनी. अक्षर म्हणते आजी मला माहिती आहे तुम्ही समजावाल, पण मला कळत नव्हतं या विषयावर तुमच्याशी कसं बोलू. मोणेश्वरी मॅडम. आजी म्हणते हे बघ बाळा, मला माहिती आहे तू जे काय करते ना ते घराच्या भल्यासाठी. आणि मला भुईचं माहिती आहे. चारुलताबाई जेव्हा घरात आल्या असत्या ना तर भुईच घर सोडून गेली असती आणि अधिपतीला पण समजवलं असतं. चंची जाते आणि म्हणते मम्मी त्या चारुलताबाईला आणि त्या मोठ्या मालकांना ती मास्तरडी जवळ आणण्याचा प्रयत्न करते. दुर्गी म्हणते तिला ना नको तिथं नाक खुपसायला पाहिजे. पण चंचे तुला माहिती आहे का लय पुढचा विचार केला आहे मी. चंची म्हणते कुणाचा? ती कुणाचा म्हणजे त्या चारुलताबाईचा. चंची म्हणते मम्मी तू कशापायी तिला एवढं महत्त्व देती? मावशी आली की नाही तिची सुट्टी करून टाकल बघ. दुर्गी म्हणते अगं ताई यायच्या पहिले तिने घर ताब्यात घेतलं तर? ताईला घुसूच दिला नाही तर? चंचे आता ताईला शोधायला पाहिजे. ती इथं असली ना तर आपलं स्थान इथं टिकल, नाहीतर काय बी खरं नाही. अक्षर म्हणते आजी थँक्यू. ती कशापायी? अक्षर म्हणते तुम्ही समजून घेतलं. आजी म्हणते गप ग. ते अधिपती सांगतो की नाही आपल्या माणसासनी थँकू सॉरी काय बी बोलायचं नसतं. आता अक्षरा खळखळून हसते. आजी म्हणते पण अधिपतीची काळजी घे. भुई नाही ना त्याला लई एकटं वाटत असेल. दुर्गे म्हणते माझ्या डोक्यात ना एक तडा आला आहे. चंची म्हणते सांग. ती तूच सांग त्या मास्तरनीचा छडा कसा लावायचा? अधिपतीला भडकवायचं. त्याला सांगायचं दोन्ही चारूला एकत्र आणून तुझी बायको तुझ्या आईसाहेबांचं स्थान बळकायला बघते. चंची म्हणते मम्मी काय भारी प्लॅन सुचला ग तुला. चारूस म्हणतो चारू ही तुझी पुस्तकं, पण तिला काय ओळखू येत नाही त्याला आश्चर्य वाटतं. तर तू तुझी आवडते सिनेमा नाटक काय आठवतं का? आपण रात्र बोलायचो आणि आता 2 वाक्यात आपलं बोलणं संपतंय. मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करतो पण तू कम्फर्टेबल नाही आहेस. चारू म्हणते नाही नाही तसं काही नाही आहे, बोलू नंतर. ते निघून जाते. चारूसला आश्चर्य वाटतं. ओंक्या म्हणतो अधिपती आईसाहेबांच्या बाबतीत एक चांगली बातमी मिळाली. अधिपती म्हणतो काय? तो म्हणतो अधिपती आईसाहेब काही लोकांना एक ठराविक रक्कम द्यायच्या आणि त्यामध्ये कधीच खंड पडला नाही. ते लोक मला सापडलेत. अधिपती म्हणतो काय सांगावं? आईसाहेब तिथं शांतीसाठी गेले असतील तर? ओंक्या म्हणतो ते लोकच माझ्याकडे आलेत. अधिपती म्हणतो आईसाहेबांचं काम लय परफेक्ट. त्यांनी एखादं काम हातात घेतलं ना त्याचा भुकणाच पाडायच्या. आता तू आईसाहेबांचं भरभरून कौतुक करतो, पण आता येणार अधिपतीसमोर वेगळंच सत्य. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.